संपन्न होते. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो थोडा आवाज कर. हॅलो 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 अरे मगापर्यंत आलं नव्हतं. हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक चला हॅलो चला मॅचला सुरुवात होते. तत्वर आपण एक सन्मान घेऊया. बीजी स्पोर्टचे सर्व आमचे पाठीराखे आदरणीय भावेश दादा गार्डी या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातो. आदेश दादा आपण यायचं आहे. त्याचबरोबरीने जयदास आरेकर माझे बंधू या ठिकाणी गेली दोन वर्ष त्यांना टाईम नव्हता. मला वाटतं बाहेरगावी होते आणि होतेच नक्कीच, त्यामुळे येऊ शकले नाहीत. तर यावेळी आलेत. मॅच चालू ठेवायची आहे. बंड्या बंड्या बंड्या
केतन धूर सलामीवर आपली कामगिरी चोख पार पाडतात. कर्णधाराने जी त्यांच्यावरती धुरा सांभाळले त्याचा मात्र खूप समाचार घेत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट होती स्पर्धा इनकी ट्रॉफी पर्व तिसऱ्या मध्ये ही स्पर्धा चालू आहे. खरोखरच सुरेख असं आयोजन पाहायला मिळते. नरेंद्र कामतेकर यांच्या रूपात गोलंदाज आहे तो विपुलच्या चेंडूवरती पूर्ण फंबल होते. चेंडू अडवेपर्यंत एकच धावेचं समाधान मानावं लागेल का दोन्ही फलंदाज आहेत सलामीवर आहेत ते तुल्यबळ आहेत. खरोखर सुरेख कामगिरी एकमेकांना साथ देत आहेत. कारण साथ तितकीच महत्वाची असते. प्रत्येक खेळाडूला एकमेकांची साथ देणं गरजेचं, एकमेकांवरती विश्वास ठेवणं गरजेचं. एक तेरी तो एक मेरी असे पाहायला मिळाला. बघूया फटका पाहायला मिळतो का की विपुल कमबॅक करतो का. विपुलचा पुढचा चेंडू घेऊन केतन गेला बघा. विपुलचा चेंडू तर चेंडू बॅटची कड घेत नाहीये. बघा आवाज ऐकूया. नंतर स्पर्धेचे जे मानकरी आहेत स्पर्धा ज्यांनी भरवली त्याचा आवाज ऐकूया. गोड आवाज आहे नरेंद्र कामतेकर याचा. सामनालोचक सुरुवात केल्यानंतर आपले नाव हवं. केतन बाद होतो. जाऊया नरेंद्र कामतेकर यांचा आवाज ऐकूया. बघूया काय करतो नरेंद्र कामतेकर. चला नरेंद्र कामतेकर या तुम्ही. चला धन्यवाद. आपण आतापर्यंत 2 मॅच मध्ये आवाज ऐकला. आमचे बंधुतुल्य मित्र आमचे पाठीरागे आणि केडी पाटील सर्वे सर्व ज्याला म्हटलं जातं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. एका बाजूला संघ खेळताना पाहतोय झरेवाडी तर दुसऱ्या बाजूला साई 11 पानेवाडी. रायाला खेळताना पाहणार आहोत एक चांगला खेळाडू. पुण्याचे एकदा स्वीप केला आहे. चेंडू जातोय फाईल्डिंग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतोय. मला वाटतं धावा मिळतील त्या फक्त 2 आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण जर पाहिले तर 19. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 19. Hello, hello, check 1 2. Hello, 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 check. नक्कीच जाऊया पुण्याचे त्याने सुद्धा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आहे नानू जोशी त्वरित यायचं आहे व्यासपीठावरती. आम्ही तुमची वाट बघतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जर पाहिलं तर कोण आहे रे बॉलर प्रथमेश. पहिला चेंडू कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल झालाय. या ठिकाणी कुठेतरी विकेट स्वतःची बहाल करतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. Hello, hello, check. Hello, hello, 1 2, check. Check. Hello, hello, hello. नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल साई इलेव्हनच्या बानेवाडीच्या बाजूने गेला आणि प्रथम गोलंदाजी करताना एक चांगली गोलंदाजी दुपारच्या सत्रामध्ये आम्ही कित्येकदा या मैदानामध्ये साक्षीने पाहिलंय.
की मोठी धावसंख्या येताना, परंतु फटका तर सजवलाय. लाजबाब, धम्माल, बेमिसाल, कमाल षटकार. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. एक चांगला फटका, देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर असेल अनिलच्या बॅट मधून, कारण का अनिल हा देखील नामवंत क्रिकेटर आहे. आमच्यापर्यंत माहिती पोहोचली गेली आहे, कारण का त्यांची 12वा खेळाडू एक महत्वाचा असतो आणि तो खेळाडू आमच्यापर्यंत माहिती देतो. एक चांगला खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 27. म्हणजे पहिल्याच आतापर्यंत किती बॉल झाले, 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या चेंडूवरती हमला बोललाय आणि नक्कीच या षटकामध्ये हे षटक क्रिकेटमध्ये धावा येण्यासाठी ओळखलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका सजवलाय. लाजबाब षटकार, बॅक टू बॅक 6. अनिल दादा जोशी, नितेश दादा परवडी, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबरीने हेमंतजी गोरले असतील, कृष्णादादा आरेकर, आदेशदादा भोवड असतील आणि अनिलदादा गोरले, आपण देखील आमच्या समवेत व्यासपीठावरती यायचं आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. बॅट बोलायला लागले. दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता मात्र धावा आल्यात. तिसरा येणार का? फटका तर सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होताना आपल्याला झरेवाडी संघाकडून पाहायला मिळते. सुरुवात जरी आम्ही खराब केली असली तरी सुद्धा तुम्ही शेवट कसा करताय ना हे आपल्याला माहित आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे बंधू शिवाजी पालेकर, खूप चांगला सपोर्ट त्यांचा देखील राहिला आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा त्यांना प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता आणि चांगलं आयोजन त्यांचं देखील झालं होतं आणि आम्हाला देखील त्यांची साथ चांगली लाभते. आणि नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी काहीतरी, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, शिवाजी पालेकर आणि नरेंद्र कामतेकर काहीतरी नवीन करतील यात मात्र शंका नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगली फलंदाजी होताना दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे. बॅटची टॉपेज आणि विकेटच्या मागे आता कोणतीही चूक होणार नाहीये. तिसऱ्या विकेटचं पतन गॉन. संघासाठी केली आहे. जे काम कर्णधाराने त्याच्यावरती सोपवलं होतं ते मात्र प्रामाणिकपणे करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. परंतु शेवटचे अजून मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील आणि त्याच्यावरती किती धावा येतील हे सुद्धा पाहणं, कारण का एक एक धाव आणि एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असतो. बॅटची टॉपेज, एलिव्हेशन प्रॉपर झालं नाहीये. चेंडू या ठिकाणी अडवलाय. या ठिकाणी चुकीला माफी नाहीये आणि नक्कीच कुठेतरी प्रयत्न तर झाला होता, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 धावा अर्जित झाल्या. जी लढण्यासाठी आपल्याला धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या बनवताना आपल्याला संघ पाहताना मिळतोय आणि पहिल्या इनिंगची सांगता झाली आहे, अंत झालाय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 41 बनवायचे. 18 चेंडू 41 धावा. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण का अजून एका दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची. या स्पर्धेमध्ये 20 संघाने सहभाग घेतला आणि काहीतरी मला नवीन करायचं होतं, म्हणजेच 5 ट्रॉफी. म्हणजे प्रत्येक संघातून जो संघ 2 मॅच जिंकेल त्या प्रत्येक संघाला ट्रॉफी असेल आणि हा माझा मानस कुठेतरी होता, तो या ठिकाणी पूर्ण होतोय. परंतु स्पर्धा अजून संपलेली नाही आहे. याच्यानंतरची मॅच एका बाजूला संघ असेल अगदी आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामांकित संघ YCC वाकी, तर दुसऱ्या बाजूने नवलाई क्रिकेट संघ कोंडवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळते. चला कोंडवाडी कॅप्टन आणि YCC वाकी सागर, अजय आणि देवा यांना तिघांना देखील खेळताना आपण वाकी संघामध्ये पाहणार आहोत. नक्कीच ती सुद्धा मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. आपण जाऊया, एक संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊया. धन्यवाद.
ठिकाणी दाखल झालाय. चला मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रत्येक संघ आहे तो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय का कारण माहीत नाही, परंतु आव्हानाचा पाठलाग करणं सर्वच संघ सारस्वत दाखवत आहेत आणि त्यांना काही संघांना यश मिळतं तर काही संघ अडचणी सापडत आहेत. थँक्यू अरविंदजी गुळवे साहेब. 2 मिनिटं थांबवतोय. एका बाजूला कोणवाडी संघाला खेळताना पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला आमचे बंधुतुल्य मित्र आहेत म्हणजेच वाकी संघातील चांगले खेळाडू खेळताना पाहणार आहोत. शिवाजी पालेकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. छापा कॉल केलाय आणि छापा झालाय. ICCच्या वाकीच्या बाजूने कॉल केलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल आणि नक्कीच समोरचे चांगले बॅटर आहेत, तर दुपारच्या सत्रामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? म्हणजे सध्या तरी बॉलिंग साईड चांगली आहे, त्यामुळे आम्ही 30च्या आतमध्ये थांबू समोरच्या संघाला. नक्कीच आपण पाहिलं तर 40-50 धावा होत आहेत, परंतु एक कॉन्फिडन्स दाखवला पाहिजे ना, तो मात्र दाखवलाय. जास्त वेळ घेणार नाही आयोजनाबद्दल, कारण का तुम्ही आमचे मित्र आहात आणि गेली 3 वर्ष म्हणजे मला वाटतं तुम्ही 2 वर्ष खेळताय, त्याबद्दल तू काय सांगशील? खरोखरच आयोजन खूप सुंदर असतं, कारण की शिवाजी आहे ते, त्यामुळे काही प्रश्नच नाही आणि खरोखरच असं आयोजन झालं पाहिजे या पुढे पण. आणि आम्हाला संधी परत दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच धन्यवाद असतील मित्रा. आणि दुसऱ्या बाजूने जाऊया तर पहिली बॅटिंग गेली आहे. कोणते असे बॅटर असतील आणि किती धावा करण्याचा? कारण का समोरच्या संघाने आपल्याला सुरुवातीला सांगितले की आम्ही 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का ही मॅच आहे. सर्वप्रथम थँक्यू बोलतो सगळ्यांना, कारण आम्हाला इथे खेळण्याचं तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल. आणि आम्ही आमचा बॅटर लाईनअप चांगला आहे, तो आम्ही 50च्या प्लस 60 प्लस पण करू, हे तुम्हाला आता पाहायला मिळेल. आणि नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना आम्ही सन्मानित करतो. एक मानाचं आणि या स्पर्धेची आठवण आम्ही तुम्हाला देतोय आणि ती आपण स्वीकारायची आहे. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. स्वयं मंत्रुळ आणि बानेवाडी आव्हान मिळाले ते 40 धावांचं. जर बानेवाडी या संघाला आणि त्या 40 धावांचं आव्हान चं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेला हा संघ आहे आणि त्यांना रोखायचं काम करणार आहे तो स्वयं मंत्रुळ जरेवाडी हा संघ. बघूया काय करतोय अनिल. आपल्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव ते खर्च केली आहे. 18 चेंडू मधला हा 17 चेंडू बाकी राहिले. धावसंख्येचं जो आव्हान होतं ते राहिलंय 39 धावांचं. 40 धावांचं आव्हान राहिलं शिल्लक 17 चेंडू मध्ये. बघा अनिलचा पुढचा चेंडू रायाला चेंडू उंच उचलून मारला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. या षटकाबरोबर धावसंख्यांचा जो रत्तीबाद सुरू केलाय राया याने, ज्या रायाने आपलं सामना सुरू झाल्यानंतर पहिलं षटक हाताळलं होतं, तोच राय आता घाणावरती प्रहार करतोय. अनिलाच्या गोलंदाजीवरती दुसऱ्या चेंडूवरती सुरुवात केली आहे आणि षटकारानं वसूल केला या दुसऱ्या चेंडूवरती आणि आम्ही धावसंघाचा पाठलाग करू शकतो हे दाखवून दिलंय राया याने. आणि जे 41 धावांचं लक्ष गाठायचं उद्दिष्ट ठेवलंय त्याला सामोरं जातोय बानेवाडी हा संघ. बघा स्वयं मंत्रुळ हा एक लढवया संघ मानला जातो राजापूर तालुक्यामध्ये, ज्या संघाचं नाव आहे असा हा खेळाडूंचा अष्टपैलू खेळांचा भरणा असलेला संघ आहे. बघूया काय करतोय आपल्या पुढच्या चेंडूवरती अनिल कमबॅक करतो का की बॅक टू बॅक षटकाराचा मानस ठेवून राया सफल होतो का? बघूया अनिल याचा पुढचा चेंडू राया यांच्यासाठी. अनिलचा ऑप्शनच्या बाहेर टाकला, चेंडू कट केला, चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय आणि चेंडूवर येते 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 11. 41 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते प्रथम फलंदाजी करताना स्वयं मंत्रुळ झरेवाडी या संघानं. पाठलाग सुरेख पाठलाग पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बानेवाडी हा संघ पुन्हा एकदा चेंडू ब्लॉक पद्धतीने टाकला, चेंडू सुरेख आपल्या फलंदाजीमध्ये सुरेख फलंदाजी गोलंदाजीवरती अडवला चेंडू अनिल यांनी. अनिलदार चेंडू सांगता केली आहे
त्या 2-3 चेंडूवरती घानाघाती प्रहार झाले होते ते मात्र रोखले. अनिलचा पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय षटकार. खरोखरच खूपसून समाचार घेतला राया याने अनिल यांच्या गोलंदाजीवरती. आणि यानंतर पुढील सामन्यामध्ये आपल्याला गोड आवाज पाहायला मिळेल. गोवळची शान आणि आमचे पाठीराखे नानू जोशी. पुढील सामना जो होणार आहे वाकी आणि कोंडवाडी याचं समालोचन पाहायला मिळेल आपल्या गोड आवाजामध्ये नानू जोशी यांचं. तर मैदानाच्या आतमध्ये अनिल यांच्या चेंडू गोलंदाजीवरती खूप समाचार घेतलाय राय यांनी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय आणि येतोय षटकार. या 6 धावसंख्येने धावसंख्येचा जो आघात आहे तो होतोय 23 धावा. आपल्या पॉवर प्ले मध्ये षटकार जे हाताळलं होतं अनिल यांनी. या अनिल यांच्या 6 चेंडूमध्ये राय यांनी धावसंख्या झाली ती 23. 18 धावांची गरज. अजून विजयासाठी 18 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणताही संघ विजय होत नाही किंवा कोणताही संघ पराभूत होत नाहीये. बघा काय करतोय. कमबॅक करावं लागेल स्वयं मधुर झरेवाडे या संघाला. बघा प्रितेश एक छोटासा गोलंदाज आहे पाहायला मिळेल. बघूया काय करतोय. गोलंदाजी कशी करू शकतो. तर साई इलेम बानेवाडे यांनी आपलं काम तर चोख पार पाडलं. 6 चेंडूमध्ये 23 धावा वसूल केल्या आहेत अनिल यांच्या गोलंदाजीवरती. आणि आव्हान आहे ते थोडंसं कमी केलंय. 23 धावा वसूल केल्या आहेत. बघूया आता काय करतोय पुढच्या निर्धारित 12 चेंडूमध्ये. 18 धावांची गरज आहे. प्रितेशचा चेंडू लेक्शन बराच बाहेर चेंडू भिरकावून द्यायचा होता मात्र चेंडू काही पटत आणला नाही. परंतु 1 धाव अवांतर रूपात मिळते. स्वयं मधुर यांनी खर्च केला या अवांतरच्या रूपात बांदेवाडी या संघाला. साई इलेव्हन बांदेवाडी धावसंख्या होती 24 बिनबाद 24. प्रितेशचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट म्हणजे बाहेर जाणार. चेंडू कट करायचा. चेंडू बॅटच्या पटात येत नाहीये आणि बायच्या रूपात 1 धावसंख्या मिळते स्वयंभू मधुर झरेवाडी या संघाला. बघूया आव्हान जेवढं कठीण असतं तितकं सोपं करण्याचं काम करावं लागतं फलंदाजाला. मला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते छोटासा गोलंदाजाकडून. प्रितेश यांच्याकडून सुरेख मला पाहायला मिळतोय. प्रितेशचा चेंडू राय पुन्हा लेक्शन बाहेर टाकला. चेंडूचा खपसून समाचार घेतला. चेंडू पाठवला बॉर्डरच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. खरोखर सुरेख फलंदाजी पाहायला मिळते रायाने आपलं पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये त्याने 10 धावा दिल्या होत्या. तोच राया मात्र आता तुटून पडलाय गोलंदाजीवरती. स्वयं मधुर यांच्या गोलंदाजीवरती अक्षरशः तुटून पडलाय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना दिसतोय. धावसंख्या होते बिनबाद 29. धावसंख्या बिनबाद 29. आव्हान आहे ते 41 धावांचं. फुलटॉस चेंडूचा पुन्हा एकदा समाचार घेतलाय. चेंडू पाठवलाय त्या जगावरच्या बाहेर आणि येत आहेत धावा 6. खरोखरच काहीच खराब मला म्हणण्यापेक्षा सुरेख फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये साई इलेव्हन बांदेवाडे संघाकडून. तितकीच खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल स्वयं मधुर झरेवाडे या संघाकडून. ज्या संघाचं नावलौकिक आहे अशी गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळत नाहीये. या सामन्यात मात्र चित्र पलटून टाकलं ते फलंदाज राया याने. षटकार चौकार अतिशय पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकला. चेंडू भिरकावून दिला. बघूया क्षेत्राचे चेंडू अडवेपर्यंत 2 धावा पळून काढल्या ते राया आणि दुसरा बॅटर आहे तो गणपत. ते दोन्ही सलामीवीर त्याने खरोखर सुरेख असं फलंदाजी पाहायला मिळते साई इलेव्हन बालनेवाडे संघाकडून. बघूया प्रितेश काय करतोय. धावसंख्या झाली आहे ती 37. विजयाची 4 धावांची आवश्यकता असताना धावसंख्या झाली 38 धावा झाल्या आहेत. विजयाची 3 धावांची गरज आहे. बघूया या षटकार म्हणून सामना संपवतो का की डॉट चेंडूची सांगता करून आपल्या संघाने काहीतरी आव्हान जीवित ठेवतो का प्रितेश. परंतु राया एक तुटून पडलेला घानाघाती फलंदाज उद्याला येतोय बांदेवाडे संघाकडून. प्रितेशचा चेंडू रायाने तडकवलाय. आपल्या फलंदाजीमध्ये झेल केल्याचा प्रयत्न सुरेख फलंदाज केला होता मात्र चेंडू हातून निसटला आणि जुदान मिळाला ते राया याला. धावसंख्येने 1 ने वाढून होते. धावसंख्या झाली ती 39.
विदाऊट लॉस खरोखर सुरेख फलंदाजी पाहायला मिळते राया आणि गणपती यांच्याकडून. बघा 2 धावांची गरज आहे. लेफ्ट हँड बॉलर बाहेर जाऊन चेंडू पुन्हा एकदा पंच अवांतरची खून करतात. 2 हात समांतर करून अवांतरची खून करतात. धावसंख्या झाली 40. सामना बरोबरीत राहायला 1 धावाची गरज आहे. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. दुसरा षटक चालू आहे. मग काय करतोय या गोलंदाजावरती प्रितेश. परंतु याचा खरोखर समाचार घेतलाय तो राया याने जो गोलंदाज पहिल्याच षटक हाताळतो तोच गोलंदाज पूर्ण फलंदाज येतो आणि सुरेख धावा उभारलाय. बघा झेल होतो का. चेंडू हवेत उंच उडालाय आणि सुरेख झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होते तो गणपत. 1 धावे संख्येची आवश्यकता असताना फलंदाज बाद झालाय. सामना बरोबर राहिलाय. बघूया काय होतंय. 1 धावेची गरज आहे. निर्णय 1 धाव. 6 चेंडू मध्ये 1 धाव रोखू शकतो का. विपुल जातोय जागा घेतो गणपती याची. 1 धावेची गरज असताना उंच फटका मारायची गरज नव्हती परंतु षटकार मारून सामना संपवायचा असं मानस होता तो गणपती यांचा. मात्र त्याला यश मिळालं नाही आणि तंबोतर असा दाखवलाय तो प्रितेश यांनी. परंतु बघूया काय करतोय साहिल. 6 चेंडू मध्ये 1 धाव रोखायची. बघूया साहिल काय करू शकतो. परंतु समोर बॅटर उभा आहे तो घाणघाती फलंदाज ज्याची फलंदाजी पाहायला मिळाले या दुसऱ्या इनिंग मध्ये राया. मला वाटत नाही राया थांबू शकेल. पण बघा क्रिकेट अनिश्चित खेळ. साहिल काय करू शकतो. रायासाठी टाकला चेंडू. आकडे चेंडू उंच उचल मारला ऑफ स्टंप दिशेने. खणखण येतो षटकार. षटकाबरोबर सामना संपून टाकलाय. विजयी झालाय संघ साई बानेवाडी आणि